जय गुरुदेव. ते सद्गुरूचे बीजाक्षर, जेथे बिंबले तेथे झाले ब्रह्माकार. प्रपंचाचा झाला संहार, म्हणून ज्ञानकाया बोलीजे. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी समाधिराजे मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून सद्गुरुनाथाच्या मंत्राचा महिमा सांगत आहेत. माऊली म्हणतात, जसं एका बीजामध्ये संपूर्ण वृक्ष, खोड, फांद्या, फुले, फळ सुप्त अवस्थेत असतं, तसं या विश्व चैतन्याचं ज्ञान या बीज मंत्रामध्ये असतं. आणि ते ज्यावेळेस सद्गुरूच्या मुखातून शिष्याच्या कानात पडतं, त्यावेळेस ते सद्गुरूचे बीजाक्षर, जेथे बिंबले तेथे झाले ब्रह्माकार. शिष्य शुद्ध अंतकरणाचा, सद्गुरूवर निष्ठा असलेला, सद्गुरूच्या वाक्यावर विश्वास असलेला आणि सद्गुरुनाथावर निष्काम प्रेम करणारा शिष्य, ज्याच्या अंतकरणातला अहंकार शून्य झालेला आहे, माझे गुरु माऊली हेच माझं सर्वस्व आहे, असा ज्या शिष्याचा भाव असतो, त्या शिष्याला जो सद्गुरू उपदेश देतात, बीजाक्षराचा उपदेश देतात, बीज मंत्राचा उपदेश देतात, तेथे त्याच्या अंतकरणात तो बीज मंत्र, गुरु मंत्र रुजतो आणि तो शिव स्वरूप होतो. ब्रह्माकार म्हणजे शिव स्वरूप होतो. त्याचा देह शिव स्वरूप होतो. त्याची वाणी शिव स्वरूप होतो. त्याचे हात पाय सर्व कल्याणकारी मार्गावर चालतात आणि त्याचा प्रपंच शिवरूप होतो. म्हणून त्याची प्रकृती काया जाऊन ज्ञान काया झालेली आहे, असं या ओवीतून माऊली सांगतात. हा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. शिष्य, मी देह आहे, स्वतःला मर्यादित समजतो आणि देहात्म भावाच्या अज्ञानामुळे मी जन्मणारा आहे, मी मरणारा आहे, मनाचं सुख माझं सुख म्हणतो, मनाचं दुःख माझं दुःख म्हणतो. या द्वंद्वामध्ये अडकलेला शिष्य ज्यावेळेस त्याच्या पूर्व पुण्याईनं सद्गुरुनाथाच्या चरणी जातो, सद्गुरुनाथ त्याचा आचार, त्याचा विचार आणि त्याचा उच्चार आणि त्याचा व्यवहार निर्मळ करण्यासाठी प्रथम त्याला इष्टलिंग दीक्षा देतात. हा इष्टलिंग तू तुझ्या देहावर धारण कर. या इष्टलिंगाची दररोज पूजा कर आणि प्रत्येक काम करत असताना देव माझ्या छातीवर आहे, देव माझ्या हृदयावर आहे आणि माझ्या सर्व कार्यावर तो लक्ष ठेवून आहे, असा भाव ठेव, असा उपदेश करतात. देव माझ्या हृदयावर आहे असा भाव ठेवल्यामुळे त्याच्या हातून कुठलेही चुकीचे कर्म होत नाहीत. तो शिष्य सदाचाराने वागतो. तो परधन पर स्त्रीकडं वाईट नजरेनं पाहत नाही. त्याची दृष्टी पवित्र होते, त्याची वृत्ती पवित्र होते. इष्टलिंग पूजेने त्याचं आचरण शुद्ध होतं. आचरण शुद्ध झाल्यानंतर त्याच्या अंतकरणातली भक्ती, त्याच्या अंतकरणातले गुरुवरील श्रद्धा, गुरुवरील निष्ठा पाहून गुरु
बीज मंत्राचा उपदेश करतात त्याला. तू शिवाय नमः या नामाचं तू स्मरण कर. शिवाय म्हणजे सर्व शिवाचं आहे, नमः म्हणजे माझं नाही. हे नाम तू अखंड जप कर, या नामाचं स्मरण कर. हा बीज मंत्र, हा पंचाक्षरी मंत्र, हे शिवनाम सद्गुरुनाथ शिष्याला देतात. आणि त्या नाम घेता घेता शिष्य नामी होतो. शिवाय नमः शिवाय नमः म्हणता म्हणता त्याचा सर्व व्यवहार शिवमय होतो. त्याचं अंतकरण शुद्ध होतं, त्याचा आचार शुद्ध होतो, त्याचा विचार शुद्ध होतो, त्याचा व्यवहार शुद्ध होतो. अशा निर्मळ अंतकरणाच्या शिष्याला गुरु अनुग्रह देतात. अनुग्रह देऊन त्याच्या कानामध्ये षडाक्षरी महामंत्राचा बोध करतात. ते बीज मंत्र सांगतात. हा बीज मंत्र सांगितल्याबरोबर तो बीज मंत्र शिष्याच्या कानातून हृदयात जातो आणि तिथं त्याच्या सर्वांगात बिंबतो, रुजतो आणि तो शिष्य शिव स्वरूप होतो. ओम हे चैतन्याचं स्वरूप आहे. न पृथ्वी तत्व, म जल तत्व, शी अग्नि तत्व, वा वायू तत्व, हे आकाश तत्व, या पंचमहाभूताचा स्वामी, या पंचमहाभूताचा आधार असलेलं ओंकार हे माझं स्वरूप आहे, असं गुरु कृपेने त्याला बोध होतो. आणि जो माझ्या हृदयात परमात्मा आहे तोच विश्वामध्ये नटलेला आहे. तो सद्रूपानं विश्वाचा आधार आहे. तो सद्रूपानं या देहाचा आधार आहे. चिद्रूपानं तो विश्वरूप झाला आहे आणि आनंद रूपानं विश्व प्रपंच रूपानं नटलेला आहे. सच्चित आनंद स्वरूपाचा त्याला अनुभूती येते. माझ्या हृदयातलं चैतन्यच या देहाचा आणि या ब्रह्मांडाचा आधार आहे. हा पंचमहाभूतात्मक देह तयार करणारा तो शिव मीच आहे आणि अनंत देहाच्या रूपानं नटलेला शिवही मीच आहे. त्याची भेद बुद्धी संपून जाते. त्यावेळेस माऊली या ओवीत म्हणतात, ते सद्गुरूचे बीजाक्षर जेथे बिंबले तेथे झाले ब्रह्माकार. ते बीजाक्षर शिव स्वरूप झालं. त्याची दृष्टी शिवमय झाली, त्याची वृत्ती शिवमय झाली. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप काढे, अशी त्याला अनुभूती येऊ लागली. आणि या अनुभूतीचा परिणाम म्हणजे काय? माऊली सांगतात, प्रपंचाचा झाला संहार. प्रपंच म्हणजे काय? जे पाच पाच मिळून तयार झाले ते प्रपंच. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे पंचमहाभूते मिळून देह तयार झाला. हा देह शिव स्वरूप आहे असा त्याचा भाव झाला, अशी त्याची अनुभूती झाली. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाच तन्मात्रा त्याच्यासाठी शिवरूप झाल्या. त्यानंतर कर्मेंद्रिय त्याचे हात शिव कार्यासाठी काम करू लागले. त्याचे पाय शिवपथावर चालू लागले. त्याची वाणी शिवमय झाली. त्याची उत्सर्जन जननेंद्रियाचा व्यवहार शिवसृष्टीचं कार्य आहे या भावातून तो व्यवहार होऊ लागला. त्याची पाच ज्ञानेंद्रिय, डोळे विश्वामध्ये
ओतपोत भरलेला शिव पाहू लागले. कान भगवंताच्या नामाची ध्वनी ऐकू लागले. त्वचा ज्याच्या वस्तूला स्पर्श करेल ती शिव स्पर्श आहे असे अनुभवू लागले. त्याचा नाक ही पृथ्वीवरला सुगंध सर्व शिवाचं स्वरूप आहे असं अनुभवू लागलं. त्याची जिव्हा शिवप्रसाद अन्न परब्रह्म आहे हे समजून शिवप्रसाद ग्रहण करू लागली. त्याचे 5 पंचभूतात्मक देह शिवरूप झाला. त्याची पंचतन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस गंध शिव स्वरूप झाले. वाक, पाणी, पादो, उपस्थ आणि पायू हे 5 कर्मेंद्रिय शिव स्वरूप झाले. त्याची डोळे, नाक, कान, जिव्हा आणि त्वचा शिव स्वरूप झाली. हे प्रपंचाचा संहार झाला म्हणजे प्रपंच नष्ट झाला नाही. तो प्रपंच देहात्म भावानं होत होता. मी वेगळा आणि हे विश्व वेगळा हा त्याचा भाव संपला आणि प्रपंच शिव स्वरूप झाला. त्याचे आदि भौतिक विश्व शिव स्वरूप झालं. त्याचं भौतिक मन शिव चिंतनात लागलं. त्याचं भौतिक बुद्धी शिव स्वरूपात लीन झाली. त्याचा अहंकार शिवमय झाला. सत रज तम त्रिगुणाचा स्वामी झाला. हे आदि भौतिक विश्व त्याचं शिव स्वरूप झालं. पुन्हा आदि दैविक विश्व माया आणि त्याची पंचकंचुक काल, विद्या, राग, कला आणि नियती, पुरुष हे 7 आदि दैविक तत्व त्याच्या शिवचिंतनानं मी सर्व व्यापक शिव आहे. त्याच्या नियती तत्वातला बाद झाला. पुन्हा मी नित्य आहे. काल तत्व त्याच्यासाठी संपलं. मी पूर्ण तृप्त आहे. मला काहीही मिळवायचं नाही. राग तत्व त्याच्यासाठी संपलं. राग कंचुक संपलं. पुन्हा विद्या मी ज्ञान स्वरूप आहे. त्याचा अल्पज्ञ भाव गळून गेला. आणि कला मी सर्व करता सर्व शक्तिमान शिव आहे. हा कला कंचुकही गळून गेलं. त्याचे 5 कंचुक गुरुकृपेने गळून गेले आणि माया आणि पुरुष त्याला बांधू शकत नाहीत. मायेला कळालं. गुरुकृपेनं हा पंचकंचुकाच्या बाहेर निघाला. ती अपरा माया जिच्यात स्वार्थ होता तिचा स्वार्थ निघून गेला आणि ती परामाया झाली. अशा पद्धतीनं गुरुकृपेनं त्याचा 7 शुद्ध अशुद्ध तत्व आदि दैविक सृष्टी 24 तत्वाची आदि भौतिक सृष्टी शिवरूप झाली. या 7 तत्वाची आदि दैविक सृष्टी शिवरूप झाली आणि आध्यात्मिक सृष्टी शुद्ध विद्या 5 तत्वाची आध्यात्मिक सृष्टी हे विश्व शिवरूप आहे आणि मीही शिवरूप आहे. ही शुद्ध विद्या जागृत झाली. पुढं ईश्वर तत्व या सृष्टीचं या देहाचं नियमन आणि नियंत्रण करणारं तत्व ईश्वर तत्व मीच आहे असा त्याचा बोध अनुभूतीस आला. पुढं सदाशिव तत्व या विश्वात ओतप्रोत भरलेलं माझं स्वरूप आहे. माझा संकल्पाचा विकास म्हणजे हे विश्व आहे. हे सदाशिव तत्वाची अनुभूती आली आणि मी आनंद घेण्यासाठी विश्वरूप झालो आहे. ती माझी इच्छा म्हणजे शक्ती तत्व आहे आणि असं करत करत
तो शिव स्वरूपात येतो आणि मी शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. माझ्या ठिकाणी संकल्प नाही, विकल्प नाही, कसलीही इच्छा नाही. मी परम शांत, परम आनंद स्वरूप, परम ज्ञान स्वरूप, परम प्रेम स्वरूप, शुद्ध चैतन्य स्वरूप. तिथं संकल्प नाही, विकल्प नाही, आकार नाही, रंग नाही, रूप नाही. अशा त्या शिव स्वरूपाची त्याला प्राप्ती होते आणि त्याची ज्ञान काया होते असं माऊली सांगतात. या ओवीतून माऊलीला सांगायचं आहे ते सद्गुरुनाथाचं बीज मंत्र जगातलं सर्वात मोठं वरदान आहे. ज्या भाग्यवान शिष्याचं अंतकरण शुद्ध होतं, ज्याची गुरुच्या चरणावर निष्ठा दृढ असते, गुरुच्या चरणावर प्रेम असतं, त्याची वृत्ती जगात इतरत्र कुठेही भटकत नाही आणि आपल्या सद्गुरूचे चरण सोडत नाही. अशा शिष्याच्या कानामध्ये जे गुरु उपदेश देतात त्या बीज मंत्राचा, त्या षडाक्षरी महामंत्राचा ते तो मंत्र त्याच्या हृदयात जाऊन तो ब्रह्माकार होतो, तो शिव स्वरूप होतो आणि प्रपंचाचा संहार हे 5 पंचभूत, पंचतन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण या षडाक्षरी महामंत्राच्या प्रभावानं शिव स्वरूप होतात. त्याची आधी भौतिक विश्व शिव स्वरूप होते, त्याचं आधी दैविक विश्व शिव स्वरूप होते आणि त्याचं आध्यात्मिक विश्व शिव स्वरूप होते आणि त्याची प्रकृती काया जाऊन ज्ञान काया होते. असं या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्याला गुरुमंत्राचा महिमा सांगतात. ओम शांती शांती शांती.